आम्ही सारे खवय्ये. आणि सासूबाई आलेले आहे ज्यांचं नाव आहे जयश्री दाते. नमस्कार काकू, कार्यक्रमात स्वागत. आणि मस्त फ्रेश कलर तुम्ही नेसलात, फेवरेट, मला खूप आवडतो पिंक कलर. तर आणि तुमच्या गोऱ्या रंगाला छानही दिसतं. काकांनी आणले का? त्यांची असते पसंती, त्यांची असतेच पसंती. ओके. आणि काय काय आवडतं काकांना? म्हणजे कशाबद्दल? खाण्या ते कशाबद्दल म्हणजे आता खाण्याच्या शो मध्ये सध्या तरी आम्ही खाण्याबद्दलच विचारतोय. बरोबर. पुरणपोळी आवडते, शेवयाची खीर मनापासून आवडते. आणि बाकी मग सगळं. पुरणपोळी तुम्ही घरी करता? हो. तुम्ही मूळच्या राजगुरुनगरच्याच आहात का? भोर माझं माहेर आहे. हा. आणखीन हे सासर आहे राजगुरुनगर. येस, अतिशय सुंदर जागा दोन्ही. हो. ओके. तर अशा सुंदर जागांमध्ये आता आपण इथे आलेलो आहोत आणि राजगुरुनगरमध्ये, आणि इथे आपण खवय्येगिरी करतो. त्यातला एक पदार्थ आहे, हा काय आहे? बरीच मांडणी आहे. काय आहे? कुठला पदार्थ आहे हा? पोळी उगरू अन्ना. पोळी उगरू अन्ना. ओके. मला वाटतं अन्ना म्हणजे राईस का? आता हे कर्नाटकामधला हे भाताचा प्रकार आहे. हा. आपण महाराष्ट्रीयन लोक मसाले भात खातो, आलूची भाजी, तसं त्या लोकांच्यात हा प्रिय आहे जास्त. ओके. म्हणजे हे जे सगळी मांडणी आहे ही मसाल्याची मसाला आहे, आणि हे जे आहे राईस आपल्याला नेहमीचा. ठीक आहे. तर याचं नीट साहित्य बघा आपण काय काय घेतलंय. भात, शेंगदाणे, किसलेलं खोबरं भाजलेलं आहे, चिंचेचं कोळ, मिरे, वेलदोडे, तिखट, हिंग आहे. या डाळी सगळ्या भाजलेल्या आहेत. त्याच्यातली मसुराची डाळ, तुरीची डाळ, उडदाची, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, धने, तांदूळ, जिरे, मीठ आहे, मोहरी, डाळ आणि कडीलिंब. साहित्य झालंय सगळं लिहून. आणि आता आपण आजी मला सांगा की हे जे आपण सामान घेतलेलं आहे तर ह्याचं काय भरड काढायची का? काय भरड काढायची? भरड काढायची. ते सगळं भाजलेलं आहे ते मिक्सर मधनं आता भरड असं काढायचं. तोच मसाला आहे आपला. हा. नाही पण हे पण भाजून घेतलेलं आहे का? जिरं आणि धणे? हो. अच्छा, सगळंच भाजून घेत. तांदूळ पण भाजलेले आहेत? हो, सगळंच भाजलं. सगळं भाजलेलं घेतलंय. सुक्क खोबरं पण भाजलेलं घेतलंय. आणि हे तिखट आणि हिंग पण, तिखट आणि हिंग फक्त तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं. ते मिक्स केलेलं. मिक्स केलं. बरं. आता हे सगळं आपण जिन्नस एकत्र करूया. प्रमाण तुम्ही बघा आपण काय काय घेतोय. काय देऊ आजी? डाळीच घेऊ आपण. डाळीच ना? ओके. ही आपण तूर डाळ घेतली ना? प्रत्येक डाळीचं प्रमाण सेम आहे का? आता ही कशी नैवेद्याची वाटी असते ना आपली, हा, तसं सगळं सारखंच घेतलेलं आहे. सगळे सारखे घ्यायचं. ओके. तूर डाळ, मसूर डाळ, सगळं भाजकं घेतलेलं आहे आपण. उडदाची डाळ पण भाजलेली आहे. मुगाची डाळ, मुगाची डाळ, चणा डाळ, हरभऱ्याची डाळ आपण जी म्हणतो. आता तांदूळ. मसाला कसा हा शिल्लक राहिला तरी टिकतो तो. हा, सुका भाजून ठेवला तर ना मस्त. आता धणे जिरे किती किती घालायचं? त्या प्रमाणात आपण घेतलाय सगळं. हो. आता जवळजवळ हा 2 भांडी भात होईल. हा, एवढा मसाला पुरेल. आणि थोडासा शिल्लक राहिला. अच्छा, थोडंसं कमी घ्यायचं. जिरं पण कमी घ्यायला लागेल. साधारणतः 1.5-2 चमचे जिरं घेतलंय आपण. मिरी, त्यांच्या सगळ्या जेवणामध्ये मिरी बऱ्यापैकी असते. तिखट जवळजवळ तसं. तिखटपणा मिरीचाच असतो. मस्त भरपूर तशी आपण अर्धी वाटी जवळजवळ म्हणतो ना नैवेद्याची, ती आपण घेतली. हे वेलदोडे, मसाला वेलदोडे आणि साधा पण. साधा आहे. म्हणजे सुगंध आणि चव या दोन्ही गोष्टी त्याच्यात आपल्याला मिळतील. आता काय? खोबरं, सुकं खोबरं आहे आणि ते पण भाजकं आहे. ते काय चालेल तसं. ते सगळं पण चालेल ना? आणि ह्याच्यातच मीठ पण लागेल. भाताच्या अंदाजानेच मीठ घेताय मसाल्यामध्ये? आणि हिंग आणि तिखट. हे तेलावरती परतलं जरा. हा, मस्त लागेल हा मसाला करून ठेवला ना. मला वाटतं कुठल्या परतलेल्या भाज्या करतो आपण त्याच्यावरती पण छान लागेल.
ना ट्राय करायला हरकत नाही. बटाट्याची भाजी वगैरे करायची असेल, परतलेली आपण काचऱ्या करतो ना, तर त्या म्हणजे काचऱ्या परततानाच त्याच्यावरती जर हा स्प्रिंकल केला मसाला आणि मग ते टिकतो तो ना हा बरेच दिवस. खूप छान लागेल. मस्त. ओके, आता ह्याची भरड काढून घेऊ. मिक्सर मधून आपण ठीक आहे, भरड काढून. तेल तापत ठेवलेलं आहे आपण आणि जो मसाला आपण केला होता तर तो झालेला आहे भरड त्याची आलेली आहे. बाकीचं पण सगळं जिन्नस आपण घेतलेत. तर काय काय कसं करायचं आता मोहरी घालायची आधी. फोडणी. मोहरी पण बऱ्यापैकी ना. हो. बरोबर. हिंग सगळं आता एक 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 घाल. फक्त हळद घालायची नाही. हा, साऊथ इंडियन याच्यामध्ये हळद नसतेच. अगदी उपम्यामध्ये पण हळद नाही घालत ते. डाळ छान लागेल भातात खाताना. खमंग जरा. खमंग. सगळं तसं पौष्टिकच आहे मसाला. हो. डाळी सगळे आले त्याच्यात. प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्सचं छान मिश्रण आहे ते. आता कढीपत्ता. हा सगळा कडीलिंब लागेल तुम्हाला. काय चांगलाच वास येईल. हो हो. भरड पण घालायची लगेच. आधी कोळ घालायचा. आधी खोळ. ओके. सगळं काकू. हो, सगळा लागेल. हे थोडं जरा शिजवून घ्यायचं. अच्छा. तर मुळात ह्याच सगळ्या चवी असतात आपल्याला. साऊथ इंडियन ज्या डिशेस असतात त्याच्यामध्ये आंबट, तिखट. तरी मला असं वाटतं काकू ह्याच्यामध्ये मेथी नाही घेतली आपण. नाही तर मेथी पण ऍड करू शकतो ना हवं असेल. नाही, मेथ्या नाही घालत. नाही घालत ना, कारण त्या तो एक जिन्नस मला वाटतं एक इन्ग्रेडियंट त्यातलं या भातासाठी वगळलं गेलंय. पण मस्त आहे. आणि साधारणतः हे जे साहित्य आपण घेतलंय हे सगळं असतंच त्यांच्या सगळ्या मसाल्यांमध्ये ना. हे खरंच मस्त झालंय हे एकदम. आणि तुम्ही म्हणताय तसं ही भरड आपण करून ठेवू शकतो. ही टिकते आणि ती वापरता येईल आपल्याला नेहमीच. तर आता डाळ जरा हे आटल्यानंतर तो मसाला घालायचा. पण काकू मला सांगा की जो शिजवलेला भात आपण घेतलाय तर तो भात ह्याच्यात घालून काय करायचं. तो डिश मध्ये ठेवायचं भात आणि त्याच्यावरती हे ओतायचं. म्हणजे हे मिश्रण. हा, मिश्रण. आणि मग कालवायचं. अच्छा. पण मग आपण कालवून सर्व करायचं का देतानाच तसं द्यायचं. कालवूनच सर्व करायचं. कालवून सर्व करायचं. अच्छा, मस्त. आता ते आटोत आलाय बरंच. चिंचेचं कोळ. आता मसाला घालू. सगळा उरेल म्हणालात ना तुम्ही. म्हणजे हा बस. आता हे रेडी झालंय. आता हे भातावरती घालायचंय म्हणालात ना तुम्ही. ठीक आहे, त्याची तयारी करूया. दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत. आपला मसाला असा खमंग भाजून आलेला आहे आणि शिजलेला भात आपला नेहमीचा. तर आता ते मिक्सिंग करायचं. भात आधी चक्क कालवायचा का ते त्याच्यावर व्यवस्थित. आपण दहीभात वगैरे प्रवासात नेतो तर त्याच्याऐवजी हा न्यायला हरकत नाही कधीतरी. हो, अगदी जरूर. मी घालू का. त्याच्यावर पुन्हा फोडणी सुद्धा आवडली तर घालतात परत. हवी असेल तर. म्हणजे अगदी तेलकट नको असेल तर मग आवडीवरती आहे. हा लागणार आहे सगळं. बघू थोडं कालवून बघतो. मस्त वास तर छान येतोय ना. झकास झकास लागेल ना. लागेल. ओके, ठीक आहे. आम्ही हे चांगलं सगळं मिक्स करून घेतो आणि मग सजवतो जसं आवडेल जसा प्रत्येकाच्या आवडीनुसार. तर तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुली उकरू अन्न बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भात, शेंगदाणे, भाजलेलं सुकं खोबरं, चिंचेचा कोळ, काळी मिरी, वेलची, बडी वेलची, तिखट, हिंग, भाजलेली मसूर डाळ, भाजलेली तुरीची डाळ, भाजलेली उडीद डाळ, भाजलेली मूग डाळ, भाजलेली हरभरा डाळ, धणे, तांदूळ, जिरं, मीठ, मोहरी, डाळ आणि कढीपत्ता. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भाजलेली तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, तांदूळ, धणे, जिरे,
काळी मिरी, बडी वेलची, साधी वेलची, भाजलेलं सुकं खोबरं, मीठ आणि तिखट हे मिश्रण घेऊन ते एकत्र वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, चिंचेचा कोळ आणि मिश्र धान्याची भरड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. भातामध्ये हे मिश्रण एकजीव करून डिश सर्व्ह करावी. आम्ही